सरिदीशितु प्रतिसरित्कृतोदया पुरतोऽस्य मारपृथुका वितन्वते रभसेन यस्य लहरीकषाहता भ्रमिकैतवेन लिपिलेखनक्रियाः। सरिदीशितुः, सरिदीश म्हणजे नदीचा ईशा असणारा, स्वामी असणारा म्हणजे समुद्र, त्याचा प्रति त्याच्याकडे सरित्कृतोदयाः म्हणजे नदीमध्ये जन्मलेले असा अर्थ. मारुपृथुकाः म्हणजे जलचरांचे, पृथुक म्हणजे बाल, अस्य म्हणजे या समुद्राच्या, पुरतः म्हणजे अग्रभागामध्ये, समोर, यस्य ज्या समुद्राच्या, लहरीकषाहताः म्हणजे लाटांनी पिळलेले, फटकारलेले, भ्रमिकैतवेन म्हणजे पाण्यामध्ये भोवऱ्यांच्या रूपाने, लिपिलेखन क्रिया म्हणजे अक्षरलेखनाचे कार्य, रभसेन म्हणजे लगेचच, शीघ्र, वितन्वते केले. समुद्रातील लहान जलचर म्हणजे जलचरांचे शिशु समुद्राच्या लाटांनी पीडित झाल्यामुळे, ताडल्यामुळे स्वतःभोवती गोलगोल फिरतात आणि त्यामुळे छोटे छोटे भोवरे निर्माण होतात. हे मला कसे दिसते अशी उत्प्रेक्षा नारायणाचार्य करतात. नारायणाचार्य सांगतात, ज्याप्रमाणे शाळेमध्ये छडीने ताडल्यामुळे, छडीचा मार मिळाल्यामुळे शाळेतील बालक लवकर लवकर आपली अक्षरे लिहितात, त्याचप्रमाणे नद्यांमध्ये जन्मलेले हे जलचरांचे शिशु, छोटे छोटे जलचर समुद्राजवळ येतात, त्यांना मोठ्या लाटा जोरात फटकावतात आणि त्या लाटांमुळे ते भरभर पुढे जात असताना त्यांच्या हालचालीमुळे पाण्यामध्ये भोवरे निर्माण होतात, जे अक्षरांचे रूप धारण करतात. जणू काही हे छोटे जलचर त्या भीतीमुळे अक्षरेच लिहितात, लिपीच लिहितात.